हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी इंडियाला आली आहे आणि आज मी पूर्ण फॅमिली सोबत वन डे पिकनिकला चालली आहे. तर ही आहे माझी फॅमिली सगळी. तर आम्ही आज सगळे खूप जास्त एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ये. तर मी इंडियाला आली आहे. तुम्हाला कसं वाटतंय मी आली तर? खूप छान वाटते आम्हाला. आणि तुम्हाला कसं वाटतंय? आणि आज तुम्ही एन्जॉय करणार आहे का? आणि तुम्ही दोघं तुम्ही आज काय काय तिथं ऍक्टिव्हिटीज करणार आहे? सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणार आहे आपण. ओके. रेन डान्स पण करायचा आहे. रेन डान्स. हा आहे समर. ह्याचं पण एक युट्यूब चॅनल आता नवीन उघडणार आहे. त्यांना सांग सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब करा. कुठे जाणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तर तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबत राहावा. आणि आम्ही वडापाव खाऊन घेतला आणि आम्ही वेट करतोय यांचं कधीच्या अपॉइंटमेंट. तर आम्ही थोड्याच वेळात आता पोहोचणार आहोत आणि तुम्हाला सरप्राईज देणार आहोत की आम्ही कुठे जाणार आहे. तर तुम्ही सगळे एक्साइटेड आहेत का? तुम्ही एक्साइटेड आहात का? स्वप्नील दादा, आर यू एक्साइटेड? आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे या रिसॉर्टला आणि आम्ही या रिसॉर्ट मध्ये आता खूप मज्जा करणार आहे. खूप भारी रिसॉर्ट आहे. या पोरांना तर नुसती एकच ऍक्शन येते. या रिसॉर्टचे नाव आहे भारती रिसॉर्ट. हडपसर पासून अगदी 1 तासाच्या अंतरावर हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्टमध्ये गेल्या गेल्या आम्हाला सर्वांना एका कलरचे बँड्स दिले, म्हणजे प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या कलर्सचे बँड्स होते. या रिसॉर्टला येण्यामागचे कारण म्हणजे खूप जास्त शांतता आणि कमी गर्दी. कमी गर्दीत आम्हाला सर्व ॲक्टिव्हिटीज अगदी खूप छान प्रकारे करायला भेटल्या. ही आमची पहिली ॲक्टिव्हिटी होती. ही दिसायला सोपी वाटत होती पण करताना इतकी जास्त स्केरी होती. त्याच्यानंतर माझा नंबर आहे. माझा नंबर जेव्हा आला तेव्हा मला खूप जास्त भीती वाटत होती. माझे सगळे बहीण भाऊ मला समजवत होते असं कर तसं कर. सो मी त्यांचा ऐकून कशी बशी ही राईड पूर्ण केली आणि सेफली मी पोहोचले आणि खूप जास्त एन्जॉय वाटला. काहीतरी नवीन ॲडव्हेंचर मला इथे करायला भेटलं. इथे मोठ्यांसोबत लहान मुलांसाठी पण भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. माझी सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे ती आहे क्लाइम्बिंगची. आय डोंट नो मी हे करू शकेल की नाही, बट मी ट्राय केलं. काहीतरी नवीन ट्राय करायला मला खूप जास्त आवडते. आर यू एक्साइटेड? अँड हिअर आय गो. मी हळूहळू क्लाइम्बिंगला सुरुवात केली. माझे शूज खूप जास्त मोठे असल्यामुळे ते बॉक्समध्ये पुरतच नव्हते. स्टील मी कसं बसे ट्राय करत होते, वरती पोहोचायचा प्रयत्न करत होते, बट माझ्याकडून ते झालं नाही आणि मी खाली पडले. सो मी परत ट्रायच नाही केलं. आम्ही आता जाणार आहे जेवण करायला आणि आता इथे चला हुरडा पार्टी करायला चालू आहे. इंडियामध्ये आल्यावर फॅमिलीसोबत फिरण्याची मजाच काही वेगळी असते. खूप छान वाटतं फॅमिलीसोबत कुठे बाहेर जायला. आणि इथे आमची हुरडा पार्टी आता सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बघून मला तर खूप जास्त भूक लागली. जाणार आहोत रेन डान्स करायला. आम्ही कपडे वगैरे चेंज करून आलो रेन डान्स करायला. खूप जास्त मजा आली इथे. रेन डान्स आता झालेला आहे आणि आता आम्ही पूलमध्ये जाणार आहे. तर चला आम्ही इतकी थंडी असूनही आम्ही पूलमध्ये जाण्याचं डिसाईड केलं. पूलमध्ये उतरल्यावर पाणी इतकं थंड आहे हे जाणवतच नव्हतं, कारण की इतकं जास्त एन्जॉयमेंट आम्ही करत होतो. आम्हाला आजूबाजूला काय चाललंय हे काहीच समजत नव्हतं, कारण की आम्ही आमच्या एन्जॉयमेंटमध्येच व्यस्त होतो. आता पूल डान्स वगैरे झालाय आणि आम्ही आता जेवायला जाणार आहे. चला जेवायला सगळेजण आमच्या सोबत. आणि काय काय मेनू आहे ते मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे. तर चला, जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. ही आहे वांग्याची भाजी, भाकरी, चपाती, वरण भात, मसाले भात, पापड, इथे शेंगदाण्याची चटणी, इथे लसणाची चटणी आहे.
ती पनीरची भाजी, पिठलं, रसगुल्ला आणि काकडी आणि टमॅटो आणि जिलेबी एवढं सगळं जेवण आहे. तर चला आपण सुरुवात करून बघते की कशी आहे. मला वांग्याची भाजी खूप आवडते, मग वांग्याची भाजी मी आधी टेस्ट करते. जेवण वगैरे करून आम्ही आलो पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी. यात मी माझी फनी पेंटिंग काढली, या दादांनी काढली, जी की खूप जास्त फनी होती आणि खूप सुंदरही होती. मला माझी पेंटिंग खूप जास्त आवडली आणि मी इतकी हसत होते माझी पेंटिंग बघून. खूप छान वाटलं मला. आता मी बसली आहे आकाश पाळण्यात. आय थिंक खूप वर्षानंतर मी आकाश पाळण्यात बसली आहे. लहानपणी गावात जेव्हा जत्रा असायची तेव्हा पाळणे यायचे, त्या पाळण्यात आम्ही बसायचो. तशी सेम फिलिंग मला आता येते यात बसून. वरतून इतके नजारे छान दिसत होते खालचे आणि खूप जास्त छान वाटत होतं मला. अँड हिअर इज माय लास्ट ऍक्टिव्हिटी विच इज झिपलाईन. झिपलाईन मध्ये मी इतका जास्त एन्जॉय केला, म्हणजे ही माझी राईड फेवरेटच झाली. हे दिसायला जितकं स्कॅरी वाटत होतं तितकं करताना बिलकुल पण वाटत नव्हतं आणि खूप एन्जॉय केला मी या राईडमध्ये, जी की होती सर्वात शेवटची. तर अशी होती आमची आजची वन डे फॅमिली पिकनिक, ज्यात आम्ही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आणि खूप जास्त मजा मस्ती केली. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.